नाही 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 एक लक्षात घ्या, मी त्याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचा विषय की ही बैठक लागली कशामुळं, ही बैठक का लागली. इथं आवाड आले, जितेंद्र आवाड आले आणि त्यांनी म्हणलं की बाबा ही कळस उतरवल्याला, ही मंदिर पाडलेलं तुम्हाला चालणार आहे का. तर मग त्यावेळेस तातडीनं तिथले तुळजापूरचे जे स्थानिक आमदार आहेत राणा पाटील ह्यांनी तातडीनं सांगितलं की हे षडयंत्र आहे. पहिल्यांदा सांगितलं ही षडयंत्र आहे आणि या षडयंत्राचा खुलासा करण्यासाठी आशिष शेलारजींनी त्या ठिकाणी बैठक घ्यावी आणि ह्याचा खुलासा करावा, अशा पद्धतीची मागणी आणि त्या मागणी करणारं पत्र आमदारांनी राणा पाटलांनी त्या ठिकाणी आशिष शेलारांना दिलं. आता ती पत्र दिल्याच्या नंतर माझ्या निदर्शनास असं आलं की स्वतः राणा पाटलांनीच काय म्हणलेत, आपण आता हाती घेतलेला आहे. गेल्या 6 महिन्यापूर्वी तुमची निविदा प्रक्रिया होऊन काम सुरू झालेलं आहे आणि मंदिराचं काम करत असताना पूर्ण मंदिर जे आहे ते आपल्याला उतरवावं लागणार आहे चित्रासकट. पूर्ण मंदिर जे आहे ते आपल्याला उतरवावं लागणार आहे चित्रासकट. पूर्ण मंदिर जे आहे ते आपल्याला उतरवावं लागणार आहे चित्रासकट. आता ही पत्रकार परिषद विधान भवनाच्या पुढे जी मीडिया आहे त्या मीडियाच्या पुढे जाऊन त्यांनी हे वक्तव्य केलं आणि त्यांनी स्पष्ट सांगितलंय की जीर्णोद्धार करायचं आहे आणि ते जे मंदिर आहे ते आपल्याला शिखरासगट उतरावं लागणार आहे. आता ही स्टेटमेंट केलंय कोणी, त्यांनी स्वतःच केलंय आणि त्याच स्टेटमेंटचा आधार घेऊन जितेंद्र आव्हाडांनी ते आंदोलन केलं. तर हे म्हणते षडयंत्र आहे आणि ती षडयंत्र आहे म्हणून त्याचा खुलासा करायला कुणाची वेळ घ्यायची, सांस्कृतिक कार्यमंत्र्याची. त्यासाठी बैठक. मग नेमकं बुद्धीची दिवाळखोरी कुणाची झाली, कुणाचं डोकं भांजाळल्यासारखं झालंय ही विचारणं. म्हणून मी ही जी आहे ही मुद्दा मी सन्माननीय आशिष शेलारजींना पाठवला आहे की ही तुमच्याच आमदारांनी केलेलं स्टेटमेंट आहे आणि हे जर षडयंत्र असेल तर मग ही षडयंत्रकारी कोण आहे ती शोधा. लागणार आहे शिखरासकट आणि त्याच्या अनुषंगाने अहवाल आलेला आहे. आपण परत एकदा ESI कडनं देखील या बाबतीतला अहवाल घेतोय आणि येणाऱ्या 15 दिवसामध्ये हे स्पष्ट होईल की शिखर पूर्ण आपल्याला उतरवायचं का कसं. परंतु आता स्टेट आर्किओलॉजी डिपार्टमेंटने सांगितल्याप्रमाणे हे काम जे आहे ते आपण करतोय. आर्किओलॉजी डिपार्टमेंटला निधी उपलब्ध करून दिलाय आणि पुरातत्व विभागाच्या माध्यमातून काम सध्या चालू आहे. हे जीर्णोद्धाराचं काम करत असताना मंदिराचा परिसर आणि तुळजापूरच्या विकासाच्या बाबतीत देखील एक मोठा आराखडा तयार करण्यात आलेला आहे आणि तो आराखडा आता HPC कडे माननीय आपले मुख्य सचिव आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली जी HPC आहे त्याच्याकडे सादर करण्यात आलाय आणि येणाऱ्या पुढच्या 2-1 वर्षामध्ये पूर्ण तुळजापूरचं स्वरूप आपण बदलणार आहोत. येणारे जे भाविक आहेत त्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने हा आराखडा तयार करण्यात आलेला आहे. आपल्याला कल्पना असेल की रेल्वेचं काम देखील सुरू झालंय धाराशिव तुळजापूरचं आणि पुढच्या टप्प्यामध्ये तुळजापूर सोलापूर हे काम देखील आपण हाती घेतोय आणि हे काम झाल्यानंतर तुळजापूर हे रेल्वेच्या नकाशावरती येईल आणि भाविकांना येण्याची मोठी सोय होईल. भाविकांसाठी कशा प्रकारची सुविधा असणार आहे त्यामध्ये काय आता जे भक्त निवास आहेत त्याच्या पलीकडे जाऊन नवीन पद्धतीने चांगल्या सुविधा असलेले भक्त निवास देखील आपण उभे करतोय आणि आलेला भाविक किमान 2 दिवस तरी तुळजापूरमध्ये राहील, तिथल्या अर्थव्यवस्थेला बळकटी देईल याच्या अनुषंगाने नियोजन आहे. आपण आई तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देतीये असा एक मोठा 108 फीटचा पुतळा करायचं प्रस्तावित केलंय. हा साधारण 13 मजले उंच जोडी इमारत असते तेवढा उंच पुतळा असणार आहे. अगदी हायवेवरही दिसेल आणि शेजारीच रामदरा तलाव जो आहे तो ब्युटिफाय करण्याचं देखील काम आपण करतोय. 20 एकरचं बगीचा देखील आपण विकसित करतोय. आलेला भाविक जो आहे तो 2 दिवस तरी तिथे राहील आणि पर्यटक म्हणून या सर्व भागात त्याला मनोरंजनाच्या अनुषंगाने काही सुविधा देखील आपण उपलब्ध करून देतोय आणि तुळजापूरच्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळावी, रोजगार निर्मिती व्हावी हा देखील आपला उद्देश राहणार आहे. थँक्यू. खासदार आणि आमदारांनी अर्धवट रावाची भूमिका केली. अर्धवट व्हिडिओ दाखवून एका प्रकारे जो माणूस तुळजापूरच्या विकासासाठी रात्रंदिवस एक करतोय त्या व्यक्तीची प्रतिमा मलिन करायचा प्रयत्न केला जातो आणि तमाम हिंदुस्थानची आणि हिंदू लोकांची कुलस्वामिनी असलेली तुळजाभवानी
त्या तुळजाभवानीच्या मंदिराबद्दल संभ्रम निर्माण करायचा प्रयत्न केला जातो, याचा निषेध करण्यासाठी आजच्या मी पत्रकार परिषद आयोजित केली होती. मी आत्ता पत्रकार परिषदेमध्ये पूर्ण व्हिडिओ दाखविला. राज्य पुरातन विभागाचा जीर्णोद्धारच्या बाबतीत, मंदिराच्या बाबतीत जो अहवाल प्राप्त झाला होता आणि त्या अहवालानंतर काय केलं पाहिजे, त्या अहवालाच्या अनुषंगाने राणा जगजित पाटलांनी एक आपली भूमिका व्यक्त केली होती. त्यामध्ये स्पष्ट सांगितलंय की पुरातन खात्याच्या अहवालानुसार हे मंदिर कळसहित खाली करावं लागणार आहे, परंतु आम्ही भारतीय पुरातन खात्याकडे जाऊ आणि त्यांचा आणि महाराष्ट्रातल्या राज्य पुरातन आयोगाचा दोन्हीचा अहवाल आम्ही महाराष्ट्र सरकारकडे सादर करू आणि त्याच्यानंतर जे काय करायचं ते महाराष्ट्र सरकार निर्णय घेईल. परंतु जे अर्धवट व्हिडिओ दाखवून जी बदनामीचं षडयंत्र केलंय त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून खासदार आणि आमदाराचा निषेध केला आणि या माध्यमातून त्यांच्या मनात जो पोटशूळ उठलाय की 1865 कोटी रुपयाचा विकास आराखडा तुळजाभवानी मंदिरासाठी प्राप्त झाला, मंजूर झाला आणि आपल्या 2.5-3 वर्षाच्या काळात काहीही करता आलं नाही. आपल्याला साधा प्रसाद योजनेमध्ये प्रस्ताव आपण पाठवू शकलो नाही, याचा कुठंतरी त्यांच्या मनात खंत असेल, त्याच्यामुळं ते प्रकार करतायत. राज्य पुरातन नेमकं त्या अहवालामध्ये काय म्हटलं? त्यामध्ये त्या ठिकाणी ज्या काही शिळा आहेत त्या शिळा कुठं ब्रेक झालेल्या आहेत, काही त्यांनी पाहणी केली आहे आणि मी आत्ताच पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं तो अहवाल सुद्धा आपल्याकडे 1-2 दिवसातच आम्ही तो सुद्धा द्यायचा प्रयत्न करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.